नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे। आज जरा चष्मा लावले कारण की काल रात्री जरा कम्प्युटरवर पीसीवर जरा जास्त काम होतं, त्यामुळे डोकं माझं जड झालं होतं। ते सकाळपासून उठल्यापासून चालूच आहे, जरा जड वाटते म्हणून चष्मा लावले। जर प्रीतला बोलले की माझं डोकं दुखतंय तर त्याचं एकच वाक्य ठरलेलं असतं, तुला बोललो होतं ना चष्मा लाव पण तू लावत नाहीस। मी चष्मा लावायचा कंटाळा करते खूप, कारण का मला चष्मा जी आहे ती मला 10वी पासून लागलेली आहे, पण मी कधीच लावत नाही। मला असं वेगळंच वाटतं काय जडजड लावायचं ते। तर राईट साईडचा प्लस मध्ये आहे, तो कमी जास्त असं आहे, पण मी लावतच नाही, मला कंटाळा येतो। कधी जास्त डोकं दुखायला लागलं की मग लावायचा असं आहे। पण मला जर असं वेगळंच वाटतं, मी चष्मा लावून जरा वेगळी दिसते असं मला वाटतं आणि ते जडजड वाटतं मला नाकावर असं जरा असो। तर मग आता लावलंय। प्रीत आलाय नाईट करून, तो झोपलेला आहे, नाश्ता वगैरे झाला आणि मग तो झोपला। तर थोड्या वेळ जेवायला तो उठेल तर जेवण करते। आज काय उपवास नाहीये त्यामुळे अंड्याचं कालवण करते पटकन, पण कालवणसाठी माझं खोबरं संपलेलं आहे, म्हणजे वाटण जे आहे ते संपलेलं आहे। मग आता पहिले मला वाटण बनवायचं आहे, त्याच्यानंतर मग कालवण बनवायला घेते। तर चला आजच्या ब्लॉगला पूर्ण कंटिन्यू नक्की बघा। आज मी काय धमाल करणार आहोत ते मला सुद्धा नाही माहिती काय करणार आहोत ते, कारण की तो नाईट करून आला, आज त्याची सुट्टी आहे, पण तो नाईट करून आल्यानंतर मग त्याची झोपेमध्येच अर्धा दिवस जातो। मग बाहेर जायचं, मग विचार करतो आम्ही कुठे जायचं। गेलो तर अलिबाग बीचलाच जातो, आम्हाला जवळ तोच आहे, बाकी काय नाही। बाकी पनवेल सगळं लांब आहे, जाण्यातच आम्हाला 1-2 तास जातात। काय जायचं तर बघूया, गेलो तर बीचवर एक राऊंड मारू असं चाललंय। त्याला सुद्धा माहिती नाही काय करणार आहोत ते। आता वाजले 12, 12:15 झाले असतील, तो कधी उठेल माहिती, त्याची झोप झाल्यानंतर मग बघू काय ते। चला जेवणाला लागते, जेवण करते। भात ठेवलाय गॅसवर, टोपामध्येच शिजवते, पटकन होतो दोघांपुरता म्हणून टोपामध्येच करते, ते चालू आहे। आणि इकडे बनवते वाटणाची तयारी करते। एक खोबऱ्याची कवड घेतलेली आहे आणि 2 कांदे आणि लसूण आहे। तर हे सगळं कापायचं, भाजायचं आणि मिक्सरला लावायचं की आपला वाटण रेडी होईल। सकाळ झालेली आहे। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। झाली का झोप? झाली। फ्रेश एकदम? मस्त एकदम। जेवणार आता? भूक लागले, झोपाळू चेहरा बघ। तर नाईट करणार ना। होते कालवण झालं की झालं। चल मग जेवायला घेऊन टाक। ओके, माझं लक्ष इकडेच आहे कारण की कालवण ठेवलेलं आहे गॅसवर, शिजतोय। कालवण रेडी झालेला आहे, मस्तच वास येतोय। तर कोथिंबीर कापले, टाकायची, गॅस बंद करते। ओके, तर या अंड्याचं कालवण रेडी आहे। आमच्याकडे अशा पद्धतीने जास्त बनवतो आम्ही कालवण, आम्हाला सगळ्यांना आवडतं असं, आणि भातासोबत तर 1 नंबर लागतो। तुम्ही बनवता का असं अंड्याचं कालवण? मला कमेंटमध्ये नक्की सांगा। मस्त झालंय, वास मस्त येतोय। 3 अंडी टाकली मी त्याच्यामध्ये, प्रीतला 2 लागतात, मी 1 खाते। थोडा वेळ ठेवते, जरा गॅस बंद केलेला आहे, तर जेव थोड्या वेळात। काय हो काय चाललंय तुमचं? या चहा बनवतोय। कुठे चहा? अरे वा, चहा रेडी झालेला आहे, गरम करायचंय। आणि इकडे ब्रेड हवेत ना, अंडे मध्ये। फिटनेसची जर्नी मस्त चालू आहे तुझी आहे, माझ्यासाठी नाही, मी नुसतं चहा घेणार आहे। उद्यापासून उद्या कधी उजाडतो का?
माझ्याकडे उजडेल. आजचं मला शेवटचं खाऊन घेऊ दे. फ्रेश झाले, फक्त पावडर पण नाही सोडली. मी कायच नाही केलं, मला किचन मध्ये आल्यानंतर घाम येतो, माझा सगळा मेकअप जाईल म्हणून मी विचार केला फक्त कपडे घालते आणि तुला चहा बनव. आणि तू पण असं की एक दिवस पण मला चहा बनवून देऊ शकत नाहीस. अरे वा, चहा बनव. दुसरं काम केलं ना पण मी तुझं. तुझ्या हातात चहा प्यायचं होतं. ठीक आहे, उद्या सकाळी चहा देतो 4 वाजता. 4 वाजता मला सुटायलाच आहे. मी देणार चहा तुला ना. दिला झोपे. चल आता आम्ही चहा पितो आणि जातो अलिबागला. काय काम आहे अलिबागला? कायच काम नाही म्हणून चाललोय. अलिबागच आहे फिरायला फक्त. दुसरा आम्हाला काय नाही बघायला, नाही मॉल नाही, काय काहीच नाही. बरं आहे ना, पैशांची बचत. हा, डीमार्टला फक्त जातो आपण. काय बिस्किट घ्यायचंय काहीतरी घ्यायला, कडधान्य 10,000 संपून. स्कॅम आहे, स्कॅम. मॉल म्हणजे स्कॅम असतो. असू दे, पण चांगल्या वस्तू अच्छा, मिळतात. वस्तू मिळतात, पडून आहेत तशाच बघ त्या घरात. असू दे. चल चहा बनवते. ओके. आणि आम्ही आलो अलिबाग बीच. सरळ जाऊया का? गर्दी आहे आज खूपच. आम्हालाच गाडी लावायला जागा नव्हती, तर पटकन एक गाडी निघाली तर आम्ही गाडी लावली पटकन. आता निवांत फिरतोय. मेन बीचला चालोय आम्ही आणि सूर्यास्त व्हायला जरा टाइम आहे, त्यामुळं बरं वाटतं. मला वाटलं पोचणारच नाही आपण सूर्यास्त व्हायला. आम्ही उशिरा निघालो घरातून. मी म्हणजे आज काय सनसेट बघायला मिळणार नाही, पटकन आलो. आणि आजकाल कसं संध्याकाळ उशिरा होते, त्यामुळं सूर्य आहे ना. तर मी बघितला सनसेटचा टाइम 7 वाजता होते. उत्तरायण चालू आहे ना. चला मस्त वाटते. चला जरा आता फेरी मारतो, जरा बसतो, गप्पा टप्पा करतो आणि मग काय ना काय घरातलं येतो. रायगड बाजार आपला ठरलेला, छोट्या मोठ्या गोष्टी काहीतरी घेऊ. पण एक तरी फेरी मारली ना समुद्रावर की बरं वाटतं जरा. स्पेशली मलाच बोलते. तेच ना, आज नवऱ्याची सुट्टी आहे म्हणून मला एक तरी राऊंड मारायलाच लागतो. मला जरा असं बरं वाटतं बाहेर गेल्यानंतर ना, म्हणून आलोय. आणि हा इकडे किंगफिशर आहे. अलिबागला आल्यानंतर समोर त्याला ठेवलाय. पक्षी आहे, पक्षी. छोटे मुलं त्याच्यासोबत फोटो काढतात. मोठ्या गाड्या ज्या फिरवतात ना, त्यांचा आवाज जरा इकडे जास्त आवाज येतो. प्रदूषण केलंय भरपूर, आवाज जास्त येतो. त्यांचा आवाज सायलेन्स करून टाकले. आम्ही बसलोय खाली. मला बेंचवर बसायचं होतं पण बेंचच रिकामा नाहीये. मग काय तुटलेत बेंच, एकच तुटलेला आहे, बाकी नॉर्मल आहे. पण सगळे बसलेत. मला ठीक आहे चला आम्ही आज खालीच बसतोय. तर खालीच बसलोय इकडे. बेंचवर बसले कसं निवांत गप्पा करता येतात, काय नाही काय असं बोलता येतं. इथे बसून कसं रस्त्यावर असं वेगळं वाटतं मला. रस्ता कुठे? अरे म्हणजे तेच ते ना, दगडावर नको असं बरं वाटतंय. पाठीमागे जे आहेत ना ते ह्याच आहे ना, गव्हर्नमेंटचं काहीतरी हॉटेल्स आहेत ते. गव्हर्नमेंटचं तिकडे पलीकडे नाही, त्याच आहे ते. पण असो, आता आहे जरा बसले. पण गाड्यांचा आवाज ना खूप जास्त येतो. बीचवर लोक असे शांततेसाठी येतात, पण इकडे गाड्यांचा आवाज जास्त आहे. त्यामुळे काय मजा नाही. 100 रुपये एक राईड करायची असेल तर या करायला. फोटो काढायला परत बोलतो तुम्हीच चालवा गाडी, पण तो उभा राहील तिथे, पण तो गाडीवरून उतरणार नाही असं आहे. ती जी गाडी चालवतात ना इथे बीचवर, 100 रुपये एका राऊंडचे घेतात. सायकलचे 150 रुपये असं आहे. दोघं जण पुढे पाठी असं आहे, है ना. तर आहोत थोडा वेळ, हवा सुटले मस्त. सूर्यास्त व्हायला अजून खूप टाइम आहे. 6:15 झाले, 7ला सूर्यास्त होईल. थोडा वेळ आहोत. आज मी खाणार नाहीये काहीच. मी त्याला सांगितलंय घरूनच की मी काहीच खाणार नाहीये. मी जर आता डाएट सुरू केलेला आहे त्याने. काल वडापाव घरून ब्रेड खाऊन आलं आणि आता इथे आल्यानंतर डाएट पण नाही खाणार जास्त. घरी आल्यावर जेवेन. इथे आल्यानंतर नेहमी शेवपुरी, पाणीपुरी किंवा भेल खातेच मी. पण ठरवलं थोडंसं कंट्रोल करेन मी. काल वडापाव खाला ना, आता बस आता नाही खाणार मी असं. तरी तो मला बोलला बघ तू थोड्या वेळाने मला सांगशील की
पिझ्झा भेल घेऊन यायचा आहे ना, काहीतरी घेऊनच यायला. काहीतरी. पण मी मला नाही, मी तुला सांगणारच नाही काय घ्यायला, माझं पोट भरलेलं आहे. मी पाण्याची बॉटल घेऊन आलेली आहे, बॅगेमध्ये आहे. भूक लागली तर पाणी प्यायचं. आणि पाणी कमी आहे, ओहोटी आहे, त्यामुळे लोक चालत सुद्धा किल्ल्यावर जातात. तुम्हाला दिसत आहेत तिथे काही लोक जाऊन आले. आता 5-6 वाजता बंद होतात आतमध्ये, गेट आहे आतमध्ये, पण लोक जातात आतमध्ये. अजून पाणी कमी आहे. डेव्हलपमेंट केली पाहिजे जरा नगरपालिकेने अलिबागच्या. हां ते तर आहे. आतमध्ये सगळं असं तुटलेलं आहे. ठीक आहे, तिकीट आहे, पण 15 आपण गेलो तर 15 का 20 रुपये काहीतरी तिकीट होतं. झूम झालं असतं. पुरातत्व असतं. हा, त्याचं 15 रुपये काहीतरी. आता छान अशी केली, पण आता काय माहित नाही आम्हाला. आणि आम्ही खाली आलो जरा चालायला. पाणी तसं आतमध्ये आहे म्हणून त्याला बोलू खाली जाऊया जरा, आलोय तर चालायला. थोडा वेळ चालू, पूर्ण असं राऊंड मारू बीचला आणि मग जाऊ. कुठे जायचं? रिलायन्सला ना, रायगड तिकडे जाऊ. तसं पण घ्यायचं काय नसतं आपल्याला, पण तिकडे गेल्यानंतर आपण बरोबर सगळ्या वस्तू उचलतो. काय नाही घ्यायचं, बघूया. आता आपण बोलले काहीच घ्यायचं नाहीये. आणि मग तुम्ही ट्रॉली बघा आमची किती भरलेली आहे. असं फेरी मारण्यासाठीच हा बोलतोय. पण लोक एसी पण नाही लावत ना जास्त. तुला फुल एसीची सवय आहे. जरा सूर्यास्त व्हायला टाइम आहे, पण आजकाल सूर्य वरतूनच जातो. ढग येतात आणि धुकं येतं मे बी काहीतरी. पूर्ण असता खाली, पूर्ण असं खाली नाही जात तो. क्षितिज. हा तेच ते क्षितिज. असं जर समुद्रावर आलं की जरा मला बरं वाटतं. तुमची अशी एखादी कोणती जागा आहे तिकडे गेल्यानंतर तुम्हाला छान वाटतं, त्या जागेचं नाव मला खाली व्हिडिओच्या खाली कमेंट मध्ये नक्की सांगा. आम्ही पण तिकडे जाण्याचा प्रयत्न करू. मी जास्त करून अलिबागला समुद्रावर आल्यानंतर मला बरं वाटतं, शांत एकदम. आणि वर्सोली, हा कुठे पण अलिबाग मध्ये सगळे बीच जे आहेत ना, कुठे पण गेला मला छान वाटतं पहिल्यापासूनच. आणि आमचा पहिल्यापासून फिरण्याचा स्पॉट पाण्यामध्ये डुंबण्यासाठी आम्ही आक्षी बीच वर जातो. तो तिकडे जरा गर्दी कमी असते, इकडे गर्दी पण भरपूर असते आणि पब्लिक पण जास्त. म्हणजे तेच ते बघत राहतात काय चाललंय काय चाललंय. जर तुम्हाला अलिबागला भिजायला यायचं असेल तर आक्षी बीच बेस्ट आहे. आक्षी किंवा रेवदंडा. हा, आणि हे वर्सोलीचा पण छान आहे, इथे पण मस्त डुंबायला मिळतं. म्हणजे भिजायला आपण कसं लेडीज लोक भिजायला जर असं म्हणजे जास्त कोण नसेल तर काय वाटत नाही, तर माणसं असली जर असं ऑफवर्ड फील होतं. पण ठीक आहे, त्या बीचला जास्त पब्लिक नसतो मेन म्हणजे, म्हणून आम्ही कधी भिजायला गेलो तर आक्षीला जातो. पाणी पण ठीक ठीक आहे. चंद्र आला, उगवतोय पाठीमागून. हा बघा चंद्र आहे इकडे, उगवतोय. चला फेरी मारूया एक मस्त. घ्यायचं काहीच नव्हतं ना, बघ आपोआप भरायला लागले ट्रॉली. आणले स्पेशल. मग बघ ना, हे पॉन्ड्सची नवीन आलंय, हे ॲलोवेराचं काहीतरी आहे, तर मी घेतली. नाही बंद आहे. ओपन आहे, बघितलीच नाही मी. ओपन केली नवीन नाही, मी नाही ओपन केली. ओपन केलेली होती वाटतं. वास बघ, हे मी दुसरी घे, ओपन केलेली होती, मी बघितली नाही. ॲलोवेरा नवीन आलंय काहीतरी म्हणून. हा, मग कुलिंग लिहिले त्यांनी. चेहऱ्यावर लावते असं टाल्कम पावडर आहे ना ती. ही घेतली, मला आवडली त्या. आणि इकडे असंच काही ना काही घरातलं सामान चालू आहे. चला, चांगली आहे ना, वास चांगला येतोय. दुसरी गेम ती फोडलेली होती.